हो तुम्ही काय बोलताय? तुम्ही खोटं का बोलताय? हो बाहेर तुम्ही आत्याचं अलकनंदा मॅडमचं नाव घेतलं होतं ना, मग आता साक्ष का बदलताय? तो माणूस 100% खोटं बोलायला लागलाय. ह्याच्यावर ना कोणतरी दबाव टाका लागलाय. शुभंकर शांत बसायचा. तुम्ही चौकशी करतोय ना? अहो पण सरळ सरळ खोटं बोलतोय हा. यानं मगाशी आमच्यासमोर वेगळं सांगितलंय. ए हे बघ तुला शेवटचं सांगतोय, हे माझं पोलीस स्टेशन आहे, आलं लक्षात? आणि इथं माझ्याशी आवाज चढून बोलायचं नाही. बघा शुभू शुभू हे बघ तू शांत ताबा ठेव स्वतःवर. रुद्र सर, मी देवा शपथ सांगते, यांनी खरंच माझ्यासमोर आत्याचं नाव घेतलं होतं. हे स्वतःच म्हणाले होते की आत्यानेच त्यांना शुभूच्या बाबांच्या पिशवीत तो हार टाकायला सांगितला. श्रावणी, मी समजू शकतो तुम्ही काय म्हणताय ते, पण कसं आहे, पोलिसांना फक्त आणि फक्त पुरावे आणि साक्ष महत्वाचे असते. विशाल, यांनी आत्ता आपल्या समोर गुन्हा कबूल केलाय. त्याला अटक करा आणि लॉकअपमध्ये टाका लगेच. अहो पण सर, चला. चल शुभू, चल तू. चौकशीत अलकनंदा मॅडम किंवा आमचं नाव घ्यायचा निस्ता प्रयत्न जरी केला ना, तर खरंच तुझ्या तोंडात गोळी घाली ना. पाटील साहेब तुम्ही नका काळजी करू. त्याच्या तोंडावरून दिसालंय ते आपली नावं घेणार नाही. आणि काय रे, आतापर्यंत तुला कळलं असेल, रुद्र सर आता आमच्या टीम मध्ये आहेत. तेव्हा तू तुझा गळा फाडून सांगण्याचा किती बी प्रयत्न केलास का नाही, तरी आमच्या आधी रुद्र सरच तुझा घेऊ वाजवतील. त्यामुळं निमूटपणे सांगायचं का हे समज तू केलंस पैशांसाठी. काय